उन्हाळा वाढला की जेवण कमी आणि पाणी जास्त पिलं जातं. जेवणाची चव वाढवण्यासाठी आज आपण 4 प्रकारच्या खमंग अशा चटण्या बनवणार आहोत. नमस्कार, मायाज क्लाउड किचनमध्ये आज आपण 4 प्रकारच्या चटण्या कशा बनवायच्या हे पाहणार आहोत. ज्यामध्ये शेंगदाणा चटणी, जवस चटणी, खोबरे लसूणची चटणी, कारळ्याची चटणी, यालाच कोरट्याची चटणी असेही म्हणतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण सुरू करूया. इथे मी 1 वाटी शेंगदाणा, 1 वाटी जवस, 1 वाटी कारळे आणि 1 पाऊण वाटी खोबरे आणि 2 लसणाचे गड्डे सोलून घेतलेले आहेत. याच्या आपण चटण्या बनवणार आहोत. सर्वात प्रथम मी शेंगदाणा चटणी बनवणार आहे. ज्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणा घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत, 1.5 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे, चवीप्रमाणे मीठ घेतलेले आहे आणि 4 ते 5 लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता सर्वात आधी आपण शेंगदाणे छान भाजून घेणार आहे. आता आपण शेंगदाणे भाजताना गॅस बारीकच ठेवायचा. बारीक गॅसवरती छान खमंग असे शेंगदाणे आपण भाजून घेणार आहे. आता इथं आपले खमंग असे शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत. आता याला आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. आता याला आपण थंड होईपर्यंत ठेवून घेऊया आणि त्याच्यावरचे साल काढून घेऊया. आता इथं आपले शेंगदाणे थंड झाले, त्याची सालही काढून झाले. आता याला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. आता यामध्येच आपण 4 पाकळ्या लसण घालून घेणार आहे. सोबतच 1.5 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहे, चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे आणि हे सर्व आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये छान वाटून घेणार आहे. वाटत असताना जास्त बारीक नाही वाटायचे, अगदी रवाळ वाटायची चटणी. इथं बघू शकताय आपली चटणी छान अशी तयार झालेली आहे. जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठी नाही, मस्त अशी चटणी आपली झालेली आहे. आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आपली मस्त अशी शेंगदाणा चटणी खाण्यासाठी तयार आहे. आता आपण जवसाची चटणी बनवणार आहे. त्यासाठी इथं मी 1 वाटी जवस घेतलेले आहेत, 4 पाकळ्या लसण, चवीप्रमाणे मीठ, 1.5 चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे. आता आपण गॅसवरती एक पॅन ठेवून घेऊया आणि त्यामध्ये 1 वाटी जवस छान असे भाजून घेऊया. जवस छान आपण बारीक गॅसवरती भाजून घेणार आहे. याला कंटिन्यू हलवत राहायचे. घरामध्ये जर आपण या पद्धतीच्या चटण्या जर बनवून ठेवल्या तर एखाद्या दिवशी आपल्याला सुकी भाजी नाही बनवली किंवा एखादी आवडीची भाजी नसेल तर आपण या चटण्यांसोबत जेवू शकतो. चटण्यामुळे आपल्या जेवणाची चव वाढते, त्यासोबतच 1-4 घास जेवण आपल्याला जास्तच जाते. आता इथं जवसही आपले छान भाजलेले आहेत. याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. आता इथं आपले जवस छान थंड झालेत. आपण त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. त्यामध्येच 4 कुड्या लसणाच्या घालून घेऊया, अर्धा चमचा जिरे, 1 ते 1.5 चमचा मिरची पावडर घालून घेऊया, चवीप्रमाणे मीठ घालून याला छान मिक्सरमध्ये वाटून घेऊया. आता इथे तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी जवसाची चटणी ही तयार झालेली आहे. आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. इथे बघा आपली जवसाची चटणी किती सुंदर अशी छान तयार झालेली आहे. आता आपण लसूण खोबऱ्याची चटणी बनवणार आहे. त्यासाठी इथं मी पाऊण वाटी सुके खोबरे किसून घेतलेले आहे, 2 गड्डी लसूण सोलून घेतलेला आहे, चवीप्रमाणे मीठ घेतलेले आहे, 1.5 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे आणि 1 छोटी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. आता आपण गॅसवरती एक पॅन ठेवून त्यामध्ये पाऊण वाटी खोबरे छान असे भाजून घेणार आहे. खोबरे अगदी थोडेसे गरम करायचे, त्यामधला खावटपणा जाण्यासाठी आणि ते असे कुरकुरीत होण्यासाठी. 5 मिनिटं आपण याला छान भाजून घेणार आहे. खोबरे भाजत असताना गॅस नेहमी बारीकच ठेवावा. गॅस जर मोठा राहिला तर काय होतंय, खोबऱ्याचा किस लगेचच रंग बदलला जातो आणि लालसर दिसतो. आपल्याला इथं खोबऱ्याचा किस लाल होईपर्यंत भाजायचा नाही आहे, अगदी 5 मिनिटं आपण याला थोडंसं भाजून घेणार आहे. आता आपले खोबरे 1-2 ते 3 मिनिटं छान भाजून झाले की त्यामध्येच मी 1 छोटी वाटी तीळ घालून छान भाजून घेणार आहे. खोबऱ्यासोबतच तिळालाही छान भाजून घ्यायचे. ते आपले तीळ खोबरे छान भाजून झालेले आहे. आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून घेऊया. आता इथं आपले खोबरे छान थंड झालेले आहे. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि खोबरे घालून घेऊया. आता यामध्येच 2 गड्डी लसूण सोलून घेतलाय तो घालून घेऊया, 1.5 ते 2 चमचा मिरची पावडर आहे ती घालून घेऊया, चवीप्रमाणे मीठ घालूया आणि अर्धा चमचा जिरे घालून याला व्यवस्थित असं मिक्सरला वाटून घेऊया. ही चटणी थोडी ओलसरच बनते. आता इथं बघा आपली चटणी छान अशी वाटून झालेली आहे. ही चटणी जास्त बारीकही वाटलेली नाही आणि मोठीही नाही, मध्यम वाटलेली आहे. लसणामुळे याला खूप मस्त असा खमंग वास येतो, चवीलाही ती अप्रतिम लागते. तुम्ही बघू शकता किती सुंदर चटणी झाली आपली. आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया. इथं आपली मस्त अशी लसूण खोबऱ्याची चटणी खाण्यासाठी तयार आहे.
आता इथं मी कारळ्याची चटणी बनवणार आहे, यालाच कोरट्याची चटणी असेही म्हणतात. त्यासाठी इथं मी 1 वाटी कारळे घेतलेले आहेत, 4 ते 5 लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत, चवीप्रमाणे मीठ घेतलेले आहे, 1 ते 1.5 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे. आता आपण गॅसवरती एक पॅन ठेवून त्यामध्ये 1 वाटी कारळे छान भाजून घेणार आहे. आता कारळे आपण बारीक गॅसवरती छान भाजून घेणार आहे. आपण कारळे जेवढे बारीक गॅसवरती खमंग भाजून घेऊ तेवढी आपली कारळ्याची चटणी छान होते चवीला. आपले कारळे जेव्हा छान भाजले जातात तेव्हा ते कढईमध्ये असे तडतड उडले जातात. तोपर्यंत आपण कारळे बारीक गॅसवरती छान भाजून घेणार आहे. इथं आपले कारळे छान असे भाजून झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. थंड झालेले कारळे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. त्यामध्येच आपण 4 ते 5 पाकळ्या लसण घालून घेऊया, 1.5 चमचा मिरची पावडर घालून घेऊया, चवीप्रमाणे मीठ घालूया, अर्धा चमचा जिरे घालून घेऊया आणि याला मिक्सरला छान असे बारीक वाटून घेऊया. आता इथं तुम्ही बघू शकता आपली कारळ्याची चटणी सुद्धा किती सुंदर अशी छान वाटून झालेली आहे. आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर खमंग अशी कारळ्याची चटणी इथं बनवून तयार आहे, बघू शकताय तुम्ही. आता इथं आपल्या 4ही प्रकारच्या चटण्या खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही बघू शकताय, बघूनच तोंडाला पाणी सुटतं. एकदम मस्त अशा खमंग चटण्या झालेल्या आहेत आपल्या. प्रवासामध्ये पण घेऊन जाण्यासाठी टिकणाऱ्या अशा या चटण्या आहेत. चवीलाही त्या अगदी अप्रतिम लागतात. तुम्ही या चटण्या चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा गरम भात आणि तूप याच्यासोबतही खाऊ शकता. एखाद्या वेळी काही गडबडीत मुलांना टिफिनमध्ये चपातीला या चटण्या लावून रोल करून दिले तरी त्या चवीला छान लागतात आणि मुलेही ती आवडीने खातात. तुम्ही या पद्धतीच्या चटण्या नक्की करून बघा. आता उन्हाळ्यामध्ये या चटण्या जेवणासोबत तोंडी लावायला जर आपण बनवल्या तर आपल्याला जेवणही 2 घास जास्त जाते. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.